वेलकम बॅक. आणि खूप दिवसांनी हा मी ब्लॉग शूट करते कारण मी दिवाळीच्या तयारीमध्येच सगळे दिवस गेले. सो आज आहे दिवाळीचा फर्स्ट डे आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. इथे मी करते आहे औक्षणाची तयारी. औक्षणाची तयारी म्हणजेच जे आपलं अभ्यंग स्नान असतं त्याची तयारी. आणि आता ही कियांची सेकंड दिवाळी आहे. सो मजा येणार आहे कारण लास्ट इयर कियांश खूप लहान होता, जवळजवळ 2.5 महिन्याचा असेल तो, त्यामुळे त्याला काही कळतच नव्हतं. सो ही त्याला समजल्यापासूनची ही त्याची फर्स्ट दिवाळी असेल. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे कारण त्याचे रिॲक्शन्स काय आहेत हे मला बघायचे आहेत. सो मी आता इथे घेतलं आहे उटणं. जे आता मी उटणं त्याचं जे आहे ते मी घरीच बनवलं आहे. ज्याची चंदन पावडर, थोडंसं बेसन हे टाकून त्याला ते उटणं बनवलं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही बाहेरचं उटणं मी नाही लावलं आहे. आणि साजूक तुपातलं निरांजन घेतलं आहे. साजूक तूप घेऊन निरांजन घेतलं आहे. त्याच्यानंतर ही जी डेअरी मिल्क आहे तुम्ही बघताय त्याला मी हार्ट शेपमध्ये कट केलं आहे कियांशसाठी, कारण एक थोडंसं नाईस लुक येण्यासाठी त्याला मी कट केलं आहे. आणि अशी ही प्लेट मी फुलांनी मस्त सजवली आहे. आणि राहिलं आहे त्याच्यामध्ये कुंकू, ते आता मी ठेवते. कुंकू आणि तांदूळ ते मी ठेवते. आणि ॲक्च्युली तेल पण लावतात डोक्याला, पण कियांशला ऑलरेडी मी तेल लावलेलं होतं रात्री, त्यामुळे मी तेल नाही घेतलं. आणि इथे मी फक्त कियांशचं अभ्यंगी स्नानासाठी औक्षण करते आहे कारण बंटी म्हणजे माझा नवरा तो आहे झोपला आहे. आणि त्याला मी नाही उठवलं कारण त्याला रात्री तो लेट झोपला, ऑफिसमधूनच लेट आला, त्यामुळे लेट झालं झोपायला. सो त्याचं औक्षण आम्ही पाडव्याच्या दिवशी करणार आहे. तर ही आहे कियांशसाठीची तयारी. आणि एका प्लेटमध्ये ठेवला आहे मी फराळ, जो सगळा काय कियांश खाणार नाही, पण ते औक्षणाच्या वेळेला असंच ठेवते बाबा म्हणून मी ठेवलं आहे. फराळाचं ताट सजवलं आहे आणि ते ठेवलं आहे. त्याच्यातलं फक्त आवडीचं कियांशचं आहे ते म्हणजे बेसनचा लाडू. बघा आता तो बेसनचा लाडू तो कसा मजा घेत खातोय. त्याच्यानंतर मी करते आहे त्याचं औक्षणासाठी. कियांश रेडी आहे, मीही आणि कियांशसुद्धा दोघं पण खूप एक्सायटेड आहोत. आणि अशा प्रकारे कियांशचं औक्षण होतं आहे. आणि त्याला आजीने सांगितलं त्याच्या मांडी घालून बस, पण त्याला मांडी घालताच येत नाही. सो मग तो असाच बसतो आहे आणि मस्त तो एन्जॉय करतो आहे त्याचं. त्याला असं झालं हे कशासाठी ठेवलं आहे आणि कोणता लाडू मी खाऊ, कुस्करून ठेवू. अर्धा लाडू तर खाणार म्हणजे एकच घास आणि बाकीचा सगळा लाडू कुस्करून ठेवणार. त्याच्यामुळे आम्ही काय त्याला पूर्ण ताट नाही देते, तसंच ठेवलं आहे समोर त्याच्या. तर आम्ही घेताना त्याला थोडंसं बोलतो की नको घेऊ म्हणून. अशीच सारी मजा आमची चालू आहे त्याच्या अभ्यंग स्नानाच्या औक्षणाची. आणि तुम्ही पण बघू शकता आम्ही कसं त्याचे हात पकडून ठेवतो आहे. सो हा आमचा फराळ आहे, फराळाचं ताट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही केलं आहे शंकरपाळ्या, चिवडा, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, शेवया आणि चकली. आणि हे जे अनारसे 2 दिसत आहेत ज्या प्लेटची खूपच शोभा वाढते आहे ते दिले आहेत आमच्या नंदेकडून. मी ऑर्डर केलेत, त्याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते डिटेल्स. तर हा असा फराळ आहे. आणि आमचं औक्षण आता चालू आहे. कियांश नाव करून आला. हे बघ कियांश इथे बघ, इथे बघ कियांश. करायचं असतं ते म्हणजे जे कराटं असतं ते फोडायचं असतं आणि त्याचं जे थोडंसं जिभेला चव घ्यायची असते आणि एक छोटीशी टिक्की लावायची असते. तर कियांशला मी तेच सांगते फोडायला, पण कियांशला तो बॉल म्हणून खेळतो आहे. तर असे हे 5च आम्ही घेऊन आलेली, 5च आणि 5 एक आहे तो बंटीचा राहिला आहे. बाकी आमचे चौघांचे 4 फोडून झालेत कराटे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही केलं बाप्पाला जय जय बाप्पा केलं कियांशने.
जय जय बाप्पा करताना पण त्याची खूप सारी मस्ती असते. त्याला ती घंटा असते ती वाजवायची असते. त्याच्यानंतर त्याला ती घंटा सारखी वाजवायची असते आणि अर्धी वाजवतो आणि अर्धी तोंडावर माझ्या लागेल म्हणून मी भीतीने ती देतच नाही आम्ही त्याला, कारण तो सारखं तेच वाजवत बसतो. मग आणि त्याच्यानंतर मग त्याला पाया वगैरे पडतो. आजीला नमस्कार कर, नमस्कार कर. या सगळेजण फराळ करायला. आणि इथे आहेत हे गुळ पोहे, ज्याच्यामुळे दिवाळी कंप्लीट होते. ते आहेत हे गुळ पोहे. आणि तुम्हाला सगळ्यांना विशिंग यू अ व्हेरी 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 हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू. भेटू थोड्या वेळाने. टिल बाय, टेक केअर. आता इथे चालू आहे जेवणाची तयारी. जेवणामध्ये आम्ही आज करतो आहेत पुऱ्यांचा बेत आहे. पुरा आणि आम्रखंडाचा बेत आहे. आणि दिवाळीची एक मजा असते किंवा कोणताही सण आला की एक्साइटमेंट असते, कारण खूप असं जेवण जे असतं ते सादर संगीत जेवण असतं. म्हणजे सगळं असतं जेवणात. आपण नॉर्मली सगळं जेवण नाही करत. इथे असतं जेव्हा सण येतात तेव्हा आपण पुऱ्या करतो, गोड काहीतरी करतो. म्हणून मला खूप मजा येते असं सगळं करायला. आणि वरून तर तारीफ असते की छान झालं आहे की नाही, ह्याचं रिव्ह्यूज ऐकायला पण खूप मजा असते एक वेगळीच. आणि इथे चालू आहेत पुऱ्या, ज्या पुऱ्या करते मी. पुऱ्या करताना एक टेन्शन असतं मला, कारण पुऱ्या टम करून फुगणार की नाही हे एक असतं. कारण मला पुऱ्या येत नव्हत्या पहिल्या, आता मी शिकले. सो ही आहे आता पुरी मी तेलात टाकली आणि मस्त अशी टम करून ती पुरी फुगली की मग समजायचं आहा पुऱ्या मस्त झाल्यात. सो मी पुऱ्यांमध्ये टाकलं आहे. पुऱ्यांचं पीठ जे आहे ते भिजवताना थोडंसं घट्टच भिजवावं लागतं. आणि मग मी जेव्हा पीठ भिजवायला जायची ना पहिले, तेव्हा माझं पीठ नेमकं पातळच व्हायचं. त्यामुळे मला चपाती आणि पुरी नाही जमायची. सो आता मी शिकली आहे करायला. तर पुऱ्यांचं पीठ भिजवताना मी त्याच्यामध्ये टाकते म्हणजे गव्हाचं पीठ, मीठ चवीपुरतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम तेल पण टाकायचं असतं आणि थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ त्याच्यात क्रिस्पीनेस येण्यासाठी म्हणून टाकतात. सो मग पुऱ्या अशा मस्त होतात आणि खूप छान अशी टम करून पुरी फुगली की मग समजायचं कुठेतरी ते एक पुरी केलेल्याचं समाधान आपल्याला मिळतं. आणि खूप छान आणि टेस्टी पुऱ्या लागतात जेव्हा ती पुरी फुगते. असं मस्त पुऱ्या आमच्या झाल्यात. आणि पुऱ्यांबरोबर तेल गरम होतं म्हणून आईची आमच्या शिकवण की तेल का वाया घालवायचं किंवा गॅस का वाया घालवायचा. सो मग तळा पापड. सो मी इथे पापड तळून घेतलेत. पापड तळताना पण इथे पापड आपण नॉर्मल पापड असतील तर आपण नॉर्मल तेलामध्ये पण कमी तेल लागतं. बट जर कुरड्या वगैरे जर आमच्याकडे सण वगैरे असेल तर आम्ही कुरड्याच मोस्टली तळतो. आणि पापडाशिवाय कोणताही दिवस आमचा जात नाही, कारण बंडीला पापड हे लागतात. सो मग आम्ही आता तळतो आहे पापड. तर ते कुरड्या तळते मी, कारण तेलाची बचत, गॅसची बचत सगळंच चालू आहे. गॅसची सगळ्यात मोठी बचत म्हणजे गरम तेलामध्ये तळलेल्या ह्या कुरड्या. सो असं हे जेवण आमचं रेडी आहे. मस्त जेवण झालं आहे बनवून, आता फक्त जेवायचं राहिलं आहे. सो जेवण बनवून झाल्यानंतर आवरायचं आहे ते किचन आवरून झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडासा आराम केला. आराम करून झाल्यानंतर मला खूप सारी म्हणजे 2-3 कामं होती ती करायची होती. जसं की रांगोळी काढायची होती. त्याच्यानंतर जरासं गॅलरीचं होतं ते क्लीनअप करायचं होतं. लास्ट म्हणजे थोडंसं झाडू वगैरे मारून क्लीन करायचं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे आता आज आहे लक्ष्मीपूजन. सो मग त्याचीच सगळी लगबग चालू आहे माझी.
सो अशी आमची तयारी चालू आहे आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. टिल देन बाय, टेक केअर. काय आहे हे बघ, हे बघ मागे पण आहे, हे बघ कियांश. छान छान आहे, छान छान कर, छान छान छान. आईला कळ ना छान 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 छान. दुपारचं जेवण वगैरे सगळं आवरलं आहे आणि आता मी आली रांगोळी काढायला. कारण कियांश आत्ताच उठला, त्याच्या बाजूला झोपून राहावं लागतं, त्यामुळे नाही मिळालं मला रांगोळी काढायला. सो मी आता आली रांगोळी काढायला आणि तो उठला आहे. सो तो पण येईल बाहेरच. मी तुम्हाला कालची रांगोळी दाखवते. काल म्हणजे मी धनतेरसला ही अशी रांगोळी काढलेली. हा कलश आहे आणि त्याच्यातून ही अशी नाणी पडत आहेत, हे असं दाखवलेलं. आणि हे 2 दिवे आहेत. सो अशी रांगोळी काढली आहे आम्ही. धनतेरसला मी अशी रांगोळी काढलेली. आज मी काहीतरी वेगळी रांगोळी काढते. ऑफकोर्स दिवा असेलच, कारण मी अशीच सर्च करत होती डिझाईन्स. सो मग मला एक मिळाली आहे छान. बघू आता मी ती काढते आणि दाखवते तुम्हाला कशी काढते ते पण. सो चला तर मग काढूयात आपण रांगोळी. आणि आता कियांश पण आपल्याबरोबर रांगोळी काढायला उठला आहे, हो ना बाबू. असे 2 फ्लॉवर पण काय करतोय तू. हळू हळू. असे 2 फ्लॉवर पॉट ठेवले दारामध्ये. अजून मला त्याच्यामध्ये जरा बोलतात ना, असं हे खूपच असं विरळ झालं थोडंसं. अजून मला भरायचं होतं, बट मला मार्केटमध्ये जाताच नाही आलं आहे. कारण ते असं अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या मध्ये हायवेला आहेत काही ते जे गाडीवर वगैरे ते सेल करतात फ्लॉवर पॉट. सो मग त्यांच्याकडूनच मी घेणार आहे. दाखवते मी तुम्हाला. सो चला मग रांगोळी काढायला स्टार्ट करते.
वेलकम बॅक. आणि मी जसं तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला खूप सारं सुख, खूप सारा आनंद आणि खूप सारं भरभराट घेऊन येऊ देत. आणि आज आहे लक्ष्मीपूजन. सो तुमचं पण लक्ष्मीपूजन झालं असेल, कारण मुहूर्त होता मे बी 6 ते पावणे 8 असा काहीतरी मुहूर्त होता. सो पटापट लक्ष्मीपूजन करून घेतलं आणि आता असं चालू आहे फोटोशूट. सो म्हटलं तुम्हाला पण दाखवूयात. आज आम्ही विअर केलं आहे ॲज ॲक्च्युली सिल्वर, म्हणजे जी मध्ये फॅशन ट्रेंड आलेली, जी ट्रेंड चालू आहे ती मी म्हटलं आज अटायर ते घेतलं. सो मग मी ही अशी साडी विअर केली आहे, छान छान. सो मग ही अशी साडी आणि त्याच्यावर जे पण काही ऑर्नामेंट्स आहेत ते सगळे सिल्वरमध्येच आहेत. त्यामुळे येस, हा लुक आहे. आणि ही माझी हेअरस्टाईल आहे. सो आमचं लक्ष्मीपूजन झालं आहे. मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते, मी काय काय डेकोरेशन आम्ही केलं. आणि मी मध्ये ह्याच्यासाठी म्हणजे दिवाळीचीच तयारी चालू होती. सो ब्लॉग शूट करणं, पुन्हा ते एडिट करणं, प्रॉपरली एडिट. कारण कसं आहे की मी काहीही अपलोड करून चालत नाही, अपलोड करून काहीही अपलोड करत बसणं पण इट्स नॉट वर्थ. कारण त्याच्याबरोबर क्वालिटी पण हवी आणि एडिटिंगला मला एवढा वेळ असा देता येत नव्हता. कारण अप्रॉक्स तुम्हाला मी सांगते, एडिटिंगला तरी नाही म्हटलं तरी 3-4 तास तर जातात छोटा व्हिडिओ एडिट करण्यासाठी. सो मग मला तो वेळ नाही देता येत होता, त्यामुळे 2-3 दिवस असे ब्लॉग नाही आले. सो आता दिवाळीपासून पुन्हा अगेन आय एम बॅक टू माय वर्क, अगेन बॅक टू बॅक ब्लॉग्स येतील. सो लेट्स गो, मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला दाखवते आम्ही कसं डेकोरेशन केलं आहे ते. अँड लक्ष्मीपूजन पण दाखवते मी तुम्हाला कसं केलं आहे ते. आता कियांश आहे बाहेर, त्यामुळे मला विंडो पण बंद करता येत नाही आहे. खूप सारा आवाज येतो. मी त्याला कधीच ट्राय करते बोलवणं, बट तो येतच नाही आहे. सी लुक ॲट हिम. चला तर डेकोरेशन दाखवते. सो लेट्स गो, डेकोरेशन बघूयात. हे आहे बेडरूमचं डेकोरेशन, जिथे आम्ही ते मी बी माईनचं लावलेलं होतं. सो मग ते मी इथे हँग केलं आणि इकडनं अशा माळा सोडल्यात. आणि इथे आम्ही वरती कंदील लावला आहे. ओ माय गॉड, पाऊस गेला आणि हे काय नवीन. आणि इथे अशी ही लायटिंग आहे. सो ही स्टार लायटिंग फक्त बेडरूमला केली आहे, कारण हॉलला आम्ही दुसरी लायटिंग केली आहे. सो ही आपण जर खाली जाऊन पाहिली तर खूप छान दिसते. आम्हाला तरी असं खूप छान दिसायला लागले, त्यामुळे एक असा वेगळा लुक आला आहे ह्या रूमला सुद्धा. सो हे असं डेकोरेशन. लेट्स गो इन द हॉल. आणि हे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, जिथे मी तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे हा स्टॅच्यू होता. ही मूर्ती होती छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि मग मागे मी हा गेट आणला. ॲक्च्युली मला तो असा पुढे ॲडजस्ट करायचा होता आणि मागे मूर्ती ठेवायची होती, बट ते नाही झालं. कारण दोघांचा पण थिकनेस जो आहे, आता हे तुम्ही बघू शकता कुठपर्यंत बाहेर येतं आहे. सो मग ते ॲडजस्ट नाही झालं, म्हणून मग मी हे असंच केलं. गो इन गॅलरी. सो मी तुम्हाला बोललेली आवर सेंटर ऑफ अट्रॅक्शन इन अ गॅलरी तर तुळशी वृंदावन, म्हणजे त्याची पुन्हा जागा आम्ही चेंज केली आमच्या तुळशी वृंदावनाची. आता ती कसं सेंटरला दिसते. इथे गणपती बाप्पांना असं डेकोरेशन केलं आहे. त्याच्यानंतर आम्ही हे कंदील आणलं. कंदील पण जगदंबचं यावेळी मला मिळालं आहे. जरा मला असं युनिक वाटलं आणि खूप छान वाटलं, अट्रॅक्टिव्ह वाटलं, त्यामुळे हे आणलं आहे. आणि इथे केलं आहे स्वस्तिक. अँड देन कम टू हिअर. इथे आहेत हे दिवे, पणत्या लावल्या आहेत. म्हणजे हेच आहे, लायटिंगच्याच पणत्या आहेत. सो पणत्या लावल्या आहेत. अँड दिस साईड अशा माळा सोडल्या. त्या साईडने माळा आपल्याला दिसतील. सो अशा माळा आहेत. आणि हे आहे तुळशी वृंदावन. आता मी हे मोबाईल उभा धरून हा व्हिडिओ
देन कम टू द साईबाबा. साईबाबांना मस्त मस्त आम्ही हार घातला आज. देन मी तुम्हाला आता रांगोळी दाखवते. हा आमचा एंट्रन्स आहे. इथे आहे या 2 मोत्यांच्या माळा. या आहेत मोत्यांच्या माळांचं तोरण. देन आहे आज आपण किचनमध्ये येऊयात. किचनमध्ये हा देवारा आहे. बाप्पाची पण मस्त मस्त पूजा झाली आहे. सो असं आम्ही डेकोरेशन केलं. दरवर्षी काही ना काहीतरी चेंजेस असतं डेकोरेशनमध्ये. सो यावर्षी ॲडिशन म्हणजे ते स्वस्तिक जे आहे ते ॲडिशन्स आहे. आणि अजून तर काय बेडरूमचं जे आहे जे B9चं ते एक ॲडिशन आहे. बाकी सगळं सेम ॲज म्हणजे असं डिफरंट डेकोरेशन दरवेळी आम्ही करत असतो. सो यावेळेचं डेकोरेशन हे असं आहे. आणि आमचं लक्ष्मीपूजन करून झालं आहे. तुम्हाला मी दाखवलं. आणि लेट्स सी. आणि दिवाळी आली की खूप सारी एनर्जी, खूप सारा उत्साह आणि जिथे तिथे लाईटिंग असं बघून थोडंसं एनर्जेटिक वाटतं. आत्ताच आम्ही खाली जाऊन आलो आणि इट वॉज लाईक की खूप सारं मस्त असं वाटतं की वर्षभर दिवाळी चालतच राहावी. कारण इतकी सारी लाईटिंग बघूनच खूप सारे लाईट्स असतात, खूप सारे दिवे लागलेले असतात जागोजागी. सो असं एकदम असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. इतका उत्साह असेल तर मग कोणाला नाही आवडणार दिवाळी. मला तर खूप आवडतं दिवाळी. आणि यावर्षी कियांची 2nd इयर ऑफ दिवाळी. सो म्हणून मग आम्ही थोडंसं ॲडिशन म्हणून मग किल्ला, माझा ॲक्च्युली प्लॅन होता पूर्णच किल्ला आणायचा. बट नंतर ना तो किल्ला ठेवायचा कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. आणि जर म्हणजे त्या किल्ल्याची आपण व्यवस्थित केअर आपण नाही घेऊ शकलो तर मग ती एक कुठेतरी आपल्याला हळहळ असते की यार तो आपला किल्ला म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित ठेवता आला पाहिजे जर आपण घेत असू तर. सो मग मी यावर्षी फक्त गेटच आणला की ॲटलिस्ट कियांशला कळेल की काय असतं. आणि मग मी त्याला आज घेऊन गेलेली प्रत्येक जे पण कोणी बिल्डिंगमधलेच आहेत फॅमिली मेंबर्स त्यांच्याकडे घेऊन गेलेली, त्यांना भेटवलं, त्यांना हॅपी दिवाळी केलं. सो मग त्यालासुद्धा कळेल की एक आपलं ट्रेडिशन काय आहे आणि काय आपण त्यावेळी करतो. दिवाळी म्हणजे खूप म्हणून यावर्षी आम्ही आई मला बोलत होती की फराळ नको करूयात. बट मी ॲक्च्युली फराळ केला आहे तो कियांशसाठीच केला आहे. म्हणजे मी यावर्षी आम्ही फराळ म्हणजे आई बोलत होती की नको करूयात फराळ बिकॉज कियांश पण लहान आहे आणि तो करायला देईल की नाही वी डोंट नो. सो मग आमचं असं चालू होतं. बट नंतर मग डिसाईड झालं की नाही म्हणून करायचा. कारण कसं असतं वर्षातून एकदा आपण हे सण साजरे करतो आणि त्यात पण आपण बाहेरूनच आणायची असेल गोष्ट तर मग करून काय म्हणजे काय ती मजा. म्हणजे दिवाळीचा जो फराळ असतो तो घरी करण्याची मजा खूप और असते आणि खूप सारी येस एनर्जी लागतेच खूप सारी. बट खूप सारी एक्साइटमेंट असते आणि खूप सारी काळजी पण असते की तो फराळ नीट होईल की नाही. प्रमाण माहिती असतं तरी पण 19-20 होतं इकडे तिकडे आणि कधी कधी काही फराळ एकदम असं चुकतो. बट चूड आमचा फराळ यावर्षी खूप मस्त झाला आणि खूप 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 मजा केली. फराळ करताना पण ज्या गप्पा रंगतात सासू सुनांमध्ये त्या पण एक वेगळ्या मजा असतात. आणि अजून एक गप्पांच्या नादात मला आठवलं आमची म्हणजे आईची जी आई आहे म्हणजे माझ्या सासूची आई, तिची आठवण दर दिवाळीला आल्याशिवाय राहतच नाही. म्हणजे मी तर तिला नाही भेटली, मी फोटोमध्येच पाहिलं. बट आजीचं मी इतकं सारं ऐकलं आहे तिच्याबद्दल. सो आजीचं मी खूप सारं सगळ्यांकडून ऐकलं कारण ती इतकी भारी होती. तिला म्हणजे काहीच म्हणजे असं हे लोक बोलतात की ती शिकलेली वगैरे नव्हती बट इतकी हुशार होती की ती एकटी ट्रॅव्हल करायची आणि प्लस तिला सगळं माहिती होतं. म्हणजे ती सगळ्यांकडे जाऊन फराळ वगैरे सगळं ती स्वतः घरी बनवायची. फराळ मामाची मदत किंवा मामीची मदत वगैरे घेऊन फराळ घरी बनवायची आणि सगळ्या लेकींना वगैरे फराळ द्यायची. इट्स रिअली अमेझिंग. आणि
खरंच मी तिला खूप मिस करते, कारण मला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी शिकायला खूप आवडतं. नवीन नवीन गोष्टी शिकणं मला खूप आवडतं आणि खूप सारी एक्साइटमेंट असते, म्हणून मी खूप मिस करते. म्हणजे जेव्हा पण आम्ही फराळ करायला किंवा कोणतीही गोष्ट करायला बसू देत, आजीची आठवण आल्याशिवाय कधीच राहत नाही, कारण ती होतीच तशी. मी ऐकून हे तुम्हाला सांगते, म्हणजे विचार करा ती कशी असेल. इव्हन ती जेव्हा डोंबिवलीला यायची, असं नाही की ती बसून राहील एका जागेवर, कधीच नाही. ती बंटी म्हणजे माझ्या नवऱ्याला आवडतात म्हणून खूप सारे पदार्थ त्याला त्याच्या आवडीचे करून द्यायची. फॉर एक्झाम्पल चकली, शेव किंवा मग केक करा बिस्किटांचा, असे खूप एन नंबर ऑफ पदार्थ ती त्याला करून द्यायची आणि त्याच्यासाठी ती काही ना काहीतरी घेऊन पण यायची. म्हणजे इतकं ती भारी होती. आणि असं नाही की त्यालाच नातू आहे म्हणून, इव्हन जावई म्हणजे पप्पांची सुद्धा ती तेवढंच हे करायची. सो असं होतं सगळं. आणि मी पण तिला खूप मिस केलं, कारण असं खूप साऱ्या गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकतो आणि मला त्याचं खरंच वाटतं की ती हवी होती यार, मला तिला भेटायचं होतं. बोलताना नाचुनांच्या राज्यात एन्जॉय केलं असतं. सो येस, अशी होती ती. आणि हे सांगितलं कारण आत्ता मला असं बोलता बोलता आठवलं. आणि अजून एक आज जर तुम्ही माझ्या प्लेट म्हणजे फराळामध्ये अनारसे बघितले असाल, तर ते अनारसे आम्ही नाही केलेत. ते मी ऑर्डर केलेत माझ्या नंदेकडून. ती ननंद आहे माझी, विरारला राहते. सो ती ताई आहे, ती घरी फराळ सगळा ऑर्डर्स घेते फराळाच्या. सो इतके भारी अनारसे झालेले, खूप अमेझिंग होते, खूप टेस्टी होते. आणि अनारसे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, अनारसेला खूप सारी प्रोसेस असते, खूप मेहनत असते. सो मला आणि अनारसे खूप आवडतात. जिथे मेहनत असते त्या गोष्टी खूप टेस्टी लागतात आणि मस्त लागतात. सो मग मी यावर्षी तिच्याकडून ऑर्डर केले अनारसे ताईकडून आणि खूप मस्त होते, अमेझिंग होते. आणि खूपच बोलतात ना, मी तर खूप खाल्लेत अनारसे, माहितीये का. डाएट वगैरे काही नाही आहे माझं. अनारसे बघितल्यावर मला असं झालेलं की जाऊ दे, नंतर मी काहीतरी एक्सरसाइज करेन, पहिले मला खाऊ दे. आणि फक्त आता 4च अनारसे शिल्लक राहिलेत. आणि त्यातलं तर ते अनारसे होते ते मी माझ्या नंदेकडून ऑर्डर केलेले. तर त्यांचं मी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. जर तुम्हाला नेक्स्ट इयर किंवा मग कधी ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. असं नाही की दिवाळीतच करेल, मे बी तुम्ही ऑर्डर जर दिली तर ती करेल सुद्धा. फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते विचारून घ्या तिला, मी इथे देते. सो मग ते अनारसे होते, मस्त होते. आणि मी इथे तुम्हाला सांगते, कारण मला जे जेन्युइन वाटतं ते मी तुम्हाला सांगते, ती इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत आणते. सो असे ती एक गोष्ट. आणि अजून मी दिवाळीची शॉपिंग केली आहे. ती मी लवकरच तुम्हाला तो एकच व्हिडिओ बनवेन, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या अजून आल्या नाही आहेत, कारण डिलिव्हरीज लेट आहेत. सो नाही आल्यात. आणि मी मध्ये शॉपिंग हॉलच टाकणार होती 2-3 दिवस, हे मी त्याचीच वाट बघत होती. बट नाही जमलं मला, कारण आल्याच नव्हत्या गोष्टी. सो मग मी नाही केलं कोणता हॉल. तर मी कोणता प्रमोशनल हॉल नाही आहे, मी जस्ट मला जे प्रोडक्ट्स जेन्युइन वाटतात त्याचंच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत जाईन. सो येस, असं आहे. आणि 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 काहीच नाही. तुम्हाला अगेन दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विशिंग यू अ व्हेरी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी कर, हॅपी दिवाळी, हॅपी कर. हाय, मी कशी दिसते बाबू? छान 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 छान. कशी दिसते? छान छान कर, जोरात बोल. छान 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 छान. आम्हाला असं नाही येत, आम्हाला असं येतं. छान 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 छान. सो मग मी तुम्हाला आजची दिवाळी बोलते. आजची रंगोली दाखवली. उद्या पण भेटू. उद्या आज आम्ही औक्षण केलं, कियांशच झालं. कीप क्वाइट. आज कियांशच औक्षण केलं, कारण ती झोपलेला. सो मग मी त्याला उठवलं नाही. बोलायला असते बोलू आता. बंटी झोपलेला, सो मी त्याला नाही
नाही. आणि कारण तो ऑफिसमधूनच लेट आलेला आदल्या रात्री, सो मग मी नाही उठवलं मग मी त्याला. सो मग त्याचं औक्षण म्हणजे त्याचं जे औक्षण आहे ते राहिलं आहे. आणि अभ्यंग स्नान तुम्ही पाहिलं मी कियांशचंच केलं आहे. उद्या आहे पाडवा, सो मग मी उद्या बंटीला ओवाळणार आहे असं मी डिसाईड केलं आहे. उद्या मी त्याला लवकर उठवून त्याला ओवाळणार आहे. कारण आज कियांशचं करून घेतलं, कारण अभ्यंग स्नान असतं वर्षातून एकदाच आपण करतो. सो मग जरा आपण म्हणजे कियांशला मी आज ओवाळलं, उठणं लावलं. ही ॲक्च्युली उठणं लावलं आणि ओवाळलं व्हिडिओमध्ये या दाखवलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन, बंटीला पण ओवाळताना तुम्हाला दिसेल. सो पाडवा आहे, सो उद्या थोडंसं स्पेशल आणि स्वतःला पॅम्परिंग करायचा दिवस आहे. कारण आपण तर खूप एक्सायटेड असतो, कारण नवऱ्याकडून वर्षातून असे गिफ्ट मिळतच असतात. पण पाडव्याला एक वेगळी मजा असते. सो मग वेगळी एक मजा असते गिफ्ट घ्यायची. तर मग मी तर असं पदर पसरते, मोठी पिशवी घेऊन रेडी आहे कधी मला गिफ्ट मिळणार आहे. आणि आजच त्याने मला सांगितलं की तुझं गिफ्ट आहे मी ऑर्डर केलंय, पण मला माहीत नाही ते कधी येतील. उद्याची डेट आहे यायची, बट मला माहीत नाही ते कधी येणार आहे. सो इट्स ओके. बट ठीक आहे, म्हणजे उद्याची मी मजा तुम्हाला दाखवते. गिफ्ट काय मिळालं ते पण मी तुम्हाला सांगते. आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच होतं. आता आम्ही जेवतो. जेवणाला पण मी दाखवलं तुम्हाला सकाळी काय काय केलेलं. आणि आता आम्ही जेवायला बसतोय. सो तुम्ही पण या जेवायला आमच्याकडे. आणि या सगळेजण फराळाला मस्त फराळ केला आहे. सो तुम्ही पण या फराळाला. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी. बाय बाय. मशीन बेसिंगचा पाईप चोकअप झाला, मग आता काढलं आणि क्लीन केला. कामात काम. आता आवरते पटापट. उद्या आमच्याकडे येणार आहेत आमचे म्हणजे मामी आणि दादा येणार आहेत बंटीचे. स्वतःचीच तयारी आहे उद्या. आणि मेन म्हणजे ते लसूण कांदा काहीच खात नाही, त्यामुळे प्रश्नच आहे की काय करायचं. सो मग बेत आहे. लेट्स सी. उद्या मी दाखवेन मी काय केलं आहे ते. आज नाही दाखवत, कारण मध्येच काही चेंज झालंच तर. सो मग मी आता त्याचंच प्रिपरेशन करते. आणि थोडंसं फ्रीजवर पण मला क्लीनअप करायचं आहे. सो ते करायचं आहे. खूप सारी कामं आहेत आणि लवकर झोपायचं, लवकर उठायचं आहे. लवकर येतात.